तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की आपल्या यूट्यूब चॅनलला थंबनेल म्हणजे बॅनर कसा जॉईन करायचा मागच्या चॅनलला. चला तर करूया सुरुवात. कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट यूट्यूबच्या 10 सेटिंग पाहिलेल्या आहेत. ते एवढे इम्पॉर्टंट आहेत की तुम्हाला ते लागतात म्हणजे लागतातच. त्याच्याशिवाय तुमचं चॅनल व्हायरल म्हणजे तुमचे व्हिडिओ व्हायरल होऊ शकत नाहीत आणि चॅनल मॉनिटाईज सुद्धा होऊ शकत नाही. ते खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, कारण तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पुन्हा सांगतोय. चला तर असू द्या, करूया सुरुवात. हे तर तुम्हाला तुम्हाला आपली प्रोफाईल दिसत असेल म्हणजे नाही का असं दिसत असेल, तर तुम्हाला इथे किती बाय कितीचा, तर 2048 इंटू म्हणजे बाय 1152 पिक्सेल म्हणजे 6 MB पर्यंत तुम्हाला इथं तुमचा बॅनर अपलोड करायचा आहे. तर आपल्याकडं बॅनर बघूया आपल्याकडं आहे का. माझ्याकडं असेल तर इथं तुम्हाला साधा सुद्धा एखादा अपलोड करून दाखवतो. तर मी इथं आता माझ्याकडे फोटो नाही, पण मी तुम्हाला इथं दाखवतो अपलोड करून होतोय का नाही. तर माझ्याकडे होत नाही. जर तुम्हाला हा बॅनर कसा कसा बनवायचा तर हे बघायचं असेल तर तुम्हाला आपण एक हे करून घेऊया, Ctrl+C. आणि इथं तुम्ही जाऊन गुगलवरती हे करू शकता की ChatGPTला विचारू शकता. बघा आता मी काय करतोय की क्रिएट असं सर्च करू शकता. क्रिएट यूट्यूब बॅनर आणि किती इथं Ctrl+V पिक्सेल. आणि इथं तुम्ही हे करू शकता की युजिंग हेडिंग मराठी कॉमेडी किंवा फनी व्हिडिओ असं तुम्ही सर्च करू शकता. क्रिएट यूट्यूब बॅनर एवढ्या बाय एवढ्याचा म्हणजे 2000x48 आणि 1152 पिक्सेल 6 MB. आणि इथं व्हिडिओ म्हणजे नाही का हे तुमचं हेडिंग तुमच्या बॅनरवरती हेडिंग असणार. तर तुम्ही इथं सर्च करून बॅनर डाउनलोड करून घेऊ शकता. आपल्याला आता इथं आपल्याला येत आहे. तुम्ही फक्त एवढं करू शकता. इथे इमेज क्रिएट होत आहे. सर्वात सोपं आहे हे. आणि हे क्रिएट करून झाल्यानंतर तुम्हाला फक्त इथून आपला फोटो सेव्ह करायचा आहे. सेव्ह करून घेतल्यानंतर डायरेक्ट तिथं तुम्ही अपलोड करू शकता. ही सर्वात सोपी पद्धत आहे. आता आपला इमेज आहे ना डाउनलोड होत आहे. म्हणजे इमेज क्रिएट झाल्यानंतर तुम्ही मग हे डायरेक्ट आपण आपले ह्याच्यावरती जाऊ शकतो. कुठं चॅनलवरती गेलं की तुम्ही आपण इथं अपलोड करू शकतो. 2 मिनिटं लागतात अपलोड करायला. अपलोड करून लगेच आपण आता इथं आपल्याला आलेला आहे मराठी हास्य व्हिडिओ पोस्टर. आता इथं हे होत आहे पण हो असू द्या. क्रिएट होतात. तुम्हाला थंबनेल सुद्धा क्रिएट करायचं मी शिकवणार आहे. तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. फ्रीमध्ये यूट्यूब चॅनल आपण आज क्रिएट करणार आहोत. कोणतेही पैसे न घालवता कोणतेही काय न करता. तर इथं आपल्या रेंजमुळं प्रॉब्लेम आहे थोडा, पण हे होतंय. तुम्ही सुद्धा करू शकता. आता आपल्याला इथं काय तुम्हाला सगळं दाखवणार आहे. फक्त 1 मिनिट इथं अपलोडवरती क्लिक केल्यानंतर लगेच होऊन जाईल. इमेज थोडा उशीर लागतो. तुम्ही मोबाईलवरती केलं ना की खूप लवकर होतं. त्यामुळं काही टेन्शन नाही. इथं थोडा वेळ लागतोय पण होऊन जाईल. तोपर्यंत तुम्ही ह्याला आपण इथं करणार आहोत
इथं काय होम टॅब आहे, हे काय एवढं काय इम्पॉर्टंट नाही. पण हे सेटिंग आपण तुम्हाला सांगणार आहोत कोणतं काय करायचं, काय कसं काय करायचं. तर आपलं इथं झालेलं असं मला वाटते. क्रिएट इमेज व्हायला थोडा वेळ घेतोय, पण हो असू द्या. अपलोड केलं की नंतर आपलं बाकीचं सर्व सेटिंग झालेलं आहे. ही झाली की ओके मध्ये होऊन जाते आपल्याला. एवढा वेळ घेते, तुम्ही मोबाईल वरती केल्यानंतर खूप लवकर होणार आहे. फक्त हे आता ह्याला लोड घेते. आपण फक्त एकदा बॅनर डाउनलोड केला ना की 2 मिनिटात करू शकतो. तर असू द्या. तर बॅनर डाउनलोड होस तर आपण खालचे सेटिंग तयार करून बघूया. तर आपण पिक्चर म्हणजे नाही का आपल्या लोगो जॉईन केलेला आहे मागाशीच आपल्या ह्याच्यावरती. तुम्ही इथे चेंज करायचं असेल तर चेंज पण करू शकता. आपल्या चॅनलचं नाव तुम्ही आता मराठी व्हिडिओ म्हणून दिलेलं आहे. 14 दिवसानंतर चेंज करू शकता. एकदा चेंज केल्यानंतर 14 दिवसानंतर. हँडल म्हणजे नाही का तुमचं जे यूट्यूबवरती निकनेम दिसणार आहे ते असं दिसणार आहे, मराठी फनी व्हिडिओ. हे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकता की मराठी फनी व्हिडिओज. तुम्ही माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे फनी व्हिडिओ बघू शकता असं टाकू शकतो. इथे लँग्वेज ॲड करण्यासाठी तुम्हाला ॲड लँग्वेजवरती क्लिक करायचं. ओरिजिनल लँग्वेज मराठी घेतली तरी चालेल, कारण आपण आता मराठीमधनं करत आहोत. आता इथं मी मराठी घेतो. चॅनलचं नेम तुम्ही मराठी व्हिडिओ टाकले, डिस्क्रिप्शन ते टाकायचं. ट्रान्सलेशन लँग्वेज म्हणजे आता नवीन फीचर आलेलं आहे, ट्रान्सलेट तुम्ही ही लँग्वेज कशात करू शकता. तर आपण हिंदी किंवा इंग्लिशमध्ये करू शकतो, पण आपण सर्वात जास्त हिंदीमध्ये आपले हे आहेत, त्यासाठी आपण हिंदीमध्ये करून टाकूया. तर इथं वरती गेल्यानंतर आपण इथं हिंदी सिलेक्ट करू शकतो. इथं हिंदी आहे आणि इथं डिस्क्रिप्शन टाकून घेतलं की होऊन जाईल. डिस्क्रिप्शन नाही का आता मी टाकून घेते चॅनलचं नेम टाकून तुम्ही इथं खाली सेव्ह डन करू शकता. तर असं इथं हे आहे. खाली तुमच्या इथे लिंक ॲड करू शकता. इंस्टाग्रामची लिंक असेल, वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही टायटल देऊ शकता इंस्टा. आणि इथं तुम्ही URL पेस्ट करू शकता. जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर इथं डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे, या डिलीटवरती पण क्लिक करू शकता. तुमचा कॉन्टॅक्ट इन्फो, ईमेल आय डी जर द्यायचा असेल तर तुम्ही इथे ईमेल आय डी तुमचा देऊ शकता. आता इथं माझं ईमेल आय डी आहे ते मी टाकला असता. इथे ईमेल आय डी यूज करू शकता, म्हणजे टाकायचंच आहे. इथं तुमचं आपण यूट्यूब ओपन केला, एखादा व्हिडिओ ओपन केला तर इथं आपल्याला कोपऱ्यात त्यांचा लोगो दिसतो. जर तुम्हाला इथं लोगो टाकायचा असेल तर तुम्ही इथं 150 बाय 150चा पिक्सेलमध्ये एखादा 1 MB अपलोड करून इथं टाकू शकता. म्हणजे तुमच्या सगळ्या व्हिडिओला इथं दिसून जाईल. तर आपला झालाय का बघूया बॅनर. तर व्हिडिओ झालेला आहे, बॅनर म्हणजे नाही का हे झालेला आहे. तर मी इमेज सेव्ह करून घेतो, होतंय का बघूया आपण आपल्या ह्याच्यात. इथं मी इमेज सेव्ह केलेली आहे. तर आपले ही एवढे सेटिंग होते. ह्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट लास्टची सेटिंग बघायची आहे की बॅनर अपलोड होतोय का. तर मी आता अपलोड करून घेतो. ही तुम्हाला दिसणार नाही, पण अपलोड इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर ओपन. आता इथं आलेलं आहे. आता इथे दुसरंच आलेलं आहे, पण मी अजून एकदा डाउनलोड करून घेतो. आता हे झालेलं आहे. आता मी चॅनलवरती जाऊन इथं अपलोड करून घेतो फिक्स. आता ओपन करून आता इथं माझा ह्यो खूप लहान आलेला आहे, पण ह्यो आता असू द्या तरी तुम्हाला दाखवतो. असं दिसतंय आपलं चॅनल आता सध्या. आता इथं मी अपलोड केलेला आहे. ह्यो आपला फुल दिसणार आहे असा मराठी. तर पुन्हा एकदा चेंज करून एकदा तुम्हाला इथं हे करून दाखवतो ओपन करून. तर असू द्या,
आता काही एवढं हे दिसत नाही, पण मी तुम्हाला आपला चॅनल ओपन केली का ना की दिसून होईल. इथे हे केल्यानंतर तुम्हाला एवढं दिसेल. इथं तुम्ही ईमेल आय डी हे टाकून तुमचा अपलोड करू शकता. एवढं अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं पब्लिश करायचं आहे, म्हणजे तुमच्या अख्ख्या यूट्यूबच्या पब्लिकला दिसणार आहे. चला तर असू द्या, आपण ओपन करून बघणार आहोत आपला चॅनल कसं दिसतं. तर इथं सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथं आपल्या अकाउंटवरती क्लिक करून युवर चॅनलवरती क्लिक करायचं आहे. युवर चॅनलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही लिहू दे, पण असू द्या आपण ह्याच्यावरती लिव्ह करून बघूया. डायरेक्ट आपण यूट्यूबला जाईल. यूट्यूबला गेल्यानंतर तुमचा स्पेस दिसेल. तर हे आता काही दिसत नाही, पण तुम्ही तुमच्या वायटी स्टुडिओला गेला ना, वायटी स्टुडिओला मेन की तुम्ही आता तुमचा वायटी स्टुडिओ ओपन करू शकता. इथं सर्च करायचं गुगलला की इथं तुम्हाला येतेच यूट्यूब स्टुडिओ. यूट्यूब स्टुडिओ असं म्हणून आलं की जेव्हा तुम्ही पहिला व्हिडिओ अपलोड करताल तेव्हा तुम्हाला तुमचं इथं एक नंबर तुमचा चॅनल दिसून येईल. की तुम्ही जेव्हा पहिला व्हिडिओ ओपन करता तेव्हा तुम्हाला आता लगेच दिसणार नाही, पण तुम्ही जेव्हा पहिला व्हिडिओ अपलोड करता तेव्हा तुम्हाला दिसणार. तर आता आपल्या हे होत्या 10 सेटिंग इम्पॉर्टंट, आणि तुम्ही जर एवढं केलं आणि रोज स्टेप बाय स्टेप माझं ऐकलं, म्हणजे नाही का माझा व्हिडिओ पाहून केलं, तर तुमचा 100% चॅनल ग्रो होणार म्हणजे होणार. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ अपलोड कसा करायचा, कोणता टॅग वापरायचे, कोणते डिस्क्रिप्शन कधी काय टाकायचे, काय करायचे. जे मी फॉलो करतो हे तुम्हाला कोणी पैसे घेऊन, काही जण पैसे घेऊन सुद्धा सांगत नाहीत एवढं खरं, तेवढं मी तुम्हाला सांगतोय. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ कसा म्हणजे अपलोड करायचे, व्हिडिओ कसे व्ह्यूज आणायचे हे बघणार आहोत. चला तर धन्यवाद. हे आपल्या होत्या 10 सेटिंग. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.